नाही, पण कधी जेव्हा चित्त कोणाकडे दिलं? गुरुकडे दिलं. आणि चित्त गुरुकडे दिल्याच्या नंतर चिंता वारली. मग कुठली चिंता वारली? तर आता संसारामध्ये येणं जाणं नाही. संसारामध्ये येणं जाणं नाही म्हटल्याच्या नंतर दुःख नाही, आणि दुःख नाही म्हटल्याच्या नंतर आता मी आनंदानं परमार्थ करू शकतो. आणि पुन्हा साधकानं उठावं, साधकानं विचारावं, जगद्गुरु तुकोबाराय ठीक आहे, भाग्य उजळलं, ऐकून घेतलं, पण मला सांगा तुमचं भाग्य उजळलं म्हणजे नेमकं झालं काय? तर जगद्गुरु तुकोबारांनी सांगावं, बाबांनो माझं भाग्य संसारामध्ये राहून या चित्तानं संसार करून, ऐका, देहानं संसार सगळेजण करतात बरं का. कशानं? देहानं, शरीरानं प्रत्येक जण संसारामध्ये झटतच असतो, पण जेवढं चित्त देऊन माणूस संसार करेल तेवढी त्याची भरभराट, बरोबर ना? जेवढं मन संसारामध्ये असेल, जेवढा खोलवर आपण संसार करू तेवढी माणसाची भरभराटी होत असते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐक ना बाबा, मी तर संसार करतच होतो, पण माझं चित्त सुद्धा संसार करत होतो, आणि दोघांच्या साह्यानं माझं भाग्य मलिन झालं होतं. कसं मलिन झालं होतं? तर ऐका, जसं की आपण सोनं घेतल्याच्या नंतर ते सोनं बऱ्याचशे दिवस परिधान केल्याच्या नंतर ते सोनं काळं पडतं, बरोबर? ते सोनं काळं पडतं, आणि मग त्या सोन्याला आपल्याला उजळून घ्यावं लागतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, परमार्थाचं धन माझं चित्त हे देखील काळं पडलं होतं. चित्तरूपी सोनं काळं पडलं होतं, पण या चित्तरूपी सोन्याला कोणीही उजाळू शकत नाही. याला उजाळणारा एकच सोनार आहे. कोणता सोनार? तर तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही करोडिया बाई भवानी दातारा. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही करोडिया बाई भवानी माझे चित्त तुझे पायी. भगवंता, हे सोनरूपी चित्त याला मला उजळायचंय, आणि त्याच्यासाठी ते तुझ्या हातात देऊन काम नाही, तुझ्या पायावरती ठेवावं लागेल. चित्त भगवंताच्या पायावरती ठेवा, भगवंत त्याला उजळून तुमच्याकडे आणून देईल. पण तुमच्याकडे आणून दिल्याच्या नंतर पुन्हा संसार करायचा नाही, कारण पुन्हा जर संसार करत बसाल तर ते पुन्हा मलिन होईल. पुन्हा भगवंताकडे जायचं, पुन्हा त्याला फ्रेश करायचं, पुन्हा संसारामध्ये आणायचं, काही उपयोग होणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी फ्रेश केलं, सोनं उजळून घेतलं, आणि चिंताच वारून टाकली, चिंता मारून टाकली. ते चित्त जगद्गुरु तुकोबारांना गुरुजींकडे दिलं. गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता येणे जाणे नाही, आता तुम्ही गपचूप तिथं बसायचं आणि मला इथं परमार्थ करून द्यायचा. आणि मग जगद्गुरु तुकोबारायचा परमार्थ बघून, अर्थात साक्षात त्यांच्या जीवनामध्ये संताची संगती घडली, संताचं दर्शन झालं. अभंगाचं द्वितीय संत संत दर्शनी हा लाभ
पद्मनाभ जोडीला. आणि मग जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये संताची संगत होते, संताचं दर्शन होतं. आणि एकदा काही संताचं दर्शन झालं की देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. देव संत आहेत आणि संतच देव आहेत, म्हणून देव संत भेटले की देव भेटलाच म्हणून समजा. ऐका, अगदी तसंच घडलं. जगद्गुरु तुकोबरांना संताचं दर्शन झालं आणि संताचं दर्शन झाल्यानंतर पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ म्हणजे कमळाच्या मध्ये कोण आहे? ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवाच्या नाभीपासून कोणाचा जन्म आहे? विष्णू. आणि त्या विष्णूचं स्वरूप कोण? पांडुरंग परमात्मा विठ्ठल. तो विठ्ठल माझ्या सोबत जोडला गेला. ऐका मायबाप, जगद्गुरु तुकोबारांनी कित्येक ठिकाणी सांगितले माणसाला. ऐका ना, जगद्गुरु तुकोबारांनी कित्येक ठिकाणी सांगितलंय. जगद्गुरु तुकोबारे सारखं माणसाला म्हणतात. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात नामस्मरण करायचंय तर कोणाचं करायचं? तर विठ्ठलाचंच करायचं. कोणाचं? विठ्ठलाचंच. मग इथे पण एक रिझन येतो. ऐका, मग जगद्गुरु तुकोबा, आता देव तर फार आहेत ना. देव कितीत महिला मंडळ? 33 कोटी नाही का? किती? अहो ते 33 कोटी नाही तो. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. कोटी म्हणजे संस्कृतामध्ये प्रकार सांगितलेला आहे. 33 कोटी म्हणजे 33 कोटीच महिला मंडळ समजतात, पण असं काही नाही. ऐका, 33 कोटी देव आहेत, 33 प्रकारचे देव आहेत. मग एवढ्या सगळ्यांना सोडून विठ्ठलाचं नामस्मरण का करायचं बरं? तर ऐका, मुख्य देव 3 कोणचे? ब्रह्म, विष्णू, महेश. आणि हे तीनही देवाचा संगम या विठ्ठलामध्ये आहे. कारण विठ्ठल हे नावच माणसानं त्या भगवंतानं लिहून ठेवलंय बघा. ऐका, विठ्ठल म्हणजे नेमकं काय? तर वि म्हणजे विधाते ब्रह्मदेव, ठ म्हणजे निळकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीपती नारायण अर्थात विष्णू. तिघांचं ज्यात एकत्र संगम आहे त्याला म्हणायचं विठ्ठल. असा असणारा विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी जोडला. आणि मग साधक पुन्हा उठून उभा राहिला. साधकानं विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय, विश्वास बसत नाहीये तुमच्यावरती? जगद्गुरु तुकोबाराय म्हटलं, तर हानू हानू घेऊ का? एवढा सांगितलं तुला आणि तू म्हणतो की विश्वास बसत नाही. नेमकं घडलं काय? सांगितलं जगद्गुरु तुकोबाराय, अवस्था जर तुमची बघितली तर तुमची बायको तुम्हाला म्हणते फुटकाच विना आणि त्याला 2 तारा, घालीर झारा पंढरीसी. काय म्हणते? फुटकाची विना त्याला 2 तारा आणि घालीर झारा पंढरीसी. तुकोबाची कांता रे सांगी लोकापासी आणि जातो पंढरीसी वेडा माझा हो, जातो पंढरीसी स्वामी माझा. आई बापे माझे बरे नाही केले, पदरी बांधी जगद्गुरु तुकोबाराची पत्नी म्हणते, आई वडिलांनी बरं नाही केलं माझं, पदरी कोणाच्या बांधलंय? भिकाऱ्याच्या. ऐका ना, जगद्गुरु तुकोबाराय, साक्षात तुमची पत्नी तुम्हाला असं म्हणते, तुमच्या घरी देव येईल तरी कसा? कोण म्हणते? विसरलं सगळं. पुढचं पाटण मागचं सपाट केल्याच्या नंतर असंच होतं. ऐका, कोण म्हणताय? साधक म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय. याच्यावरती विश्वास बसत नाहीये. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, वेड्या, अरे त्या घरात ठेवायचंच कुठं मला भगवंताला? घरात ठेवायचं नाही म्हणे. घरातले एखाद्या रूम मध्ये पण ठेवायचं नाही. कुठे त्या बेडवरती बसवायचं नाही, सोफ्यावरती बसवायचं नाही, किंवा कूलरची हवा पण त्याला द्यायची नाही. त्याला ठेवायचंय मला एकाच ठिकाणी. त्या ठिकाणी मी तर ठेवलंच आहे, पण तुम्ही सुद्धा ठेवा. अभंगाचं 3य चरण. संपूर्ण हे हृदय पेटी,
वा वा, टाळी वाजवा एकदा सगळ्यांसाठी. ऐकताना फार गोड लागतं आपल्या कानाला, नाही का? ऐकताना असं डुलतो माणूस, पण सगळं संपल्याच्या नंतर नुसती टाळी सुद्धा वाजवत नाही. किती स्वार्थी आहात हो तुम्ही. एवढे कसे स्वार्थी आहात? का स्वार्थी आहात सांगू का तुम्हाला? ऐका, इकडे सगळ्या महिला बसलात, त्यांना माहिती आहे पोरगी कीर्तन इकडे तोंड करून सांगणार आहे, त्यांना काय आम्ही दिसणारच नाहीत. पोरगी आम्हाला दिसते, पण पोरीला आम्ही दिसलो नाहीत पाहिजे, बरोबर ना? मग याला काय म्हणायचं? असो, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हटले, साठवायचंय भगवंताला, पण कुठल्या तरी घरामध्ये, बंगल्यामध्ये, इमारतीमध्ये भगवंताला ठेवायचं नाही. भगवंताला ठेवण्यासाठी मनाची संपुष्ट प्रकारची पेटी करायची. साधकांना उठावं, साधकांना विचारावं, जगद्गुरु तुकोबराय विश्वास ठेवतो आम्ही तुमच्यावरती, पण याला पुरावा काहीतरी सांगा भाऊ. आम्ही काय असा विश्वास ठेवणार नाहीत आता तुमच्यावरती, आम्हाला काहीतरी पुरावा सांगा. काय पुरावा पाहिजे? जगद्गुरु तुकोबराय ऐका, नेमकं ठेवलं कुणी आम्हाला हे सांगा, मग आम्ही ठेवू. आणि मग सांगतात, बाबांनो, मनामध्ये भगवंताला ठेवलंय. कोणी ठेवलंय? तर सावता बाबांनी ठेवलंय. कसं ठेवलंय तर ऐका, जेव्हा सावता बाबाकडे भगवंत गेले होते आणि गेल्याच्या नंतर सांगितलं, सावता बाबा मला लपायचे, तर सावता बाबा म्हटले, मिरच्या आपल्याच आहेत, टेन्शन घेऊ नका, मिरच्यामध्ये तुम्ही अगदी अलगदपणे लपू शकतात. पण भगवंत एवढा नाटका, भगवंत एवढं नाटक या जगात दुसरं कोणीच नाही बरं का. कृष्णाची कथा तुम्ही ऐकलीच असेल, कृष्णलीला तुम्ही ऐकलंच असतील. भगवंत एवढं नाटक कोणी नाही. भगवंत म्हटलं, मी त्याच्यामध्ये लपूच शकत नाही. म्हणे, का लपू शकत नाही? तर सांगितलं, माझ्या अंगाची आग होईल. सावता बाबा म्हटले, ठीक आहे, तिथं लपू नका, पलीकडे आपला ऊस आहे, इथं नाही, म्हणजे तिथलं सांगते मी तुम्हाला. पलीकडे आपला ऊस आहे, त्या ऊसामध्ये तुम्ही लपा. भगवंत म्हटला, तिथं तर मी लपूच शकत नाही. सावता बाबा म्हटलं, तिथं काय प्रॉब्लेम आहे? म्हणे, माझं अंग कापेल. ऐका ना, एवढे नाटक बघितले आणि सावता बाबांना कळणं चुकलं, हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा पांडुरंग परमात्मा आहे. हातामध्ये विळा होता, त्या विळ्यानं हृदय फाडलं आणि भगवंताला म्हणाले, लपायचंय ना तुला, तुझ्या लपण्यासाठी माझं काळीज तयार आहे.